सांगितला तो तलवारीचा डाव आहे, महात्मा फुलांनी सांगितला तो शिक्षणाचा प्रभाव आहे, आणि माझ्या भीमरायाने सांगितला तो समता प्रेम बंधुभाव आहे. अवकुसाच्या बाहेर जन्माला आलेली आम्ही माणसं, ज्यांना माणूस म्हणून पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. कुणी केली नाही अशी क्रांती करूनी दाविली, चौदार तळ्याला लावूनी आग, पण माझ्या बापानं पाण्याला सुद्धा आग लावूनी दाविली. माणूस म्हणून जगण्याचा, शिकण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार दिला. म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. इफ पीपल क्लेम्स दॅट महात्मा गांधी इज द फादर ऑफ द नेशन, दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया. कारण त्या प्रत्येक महिलेला 8 मानेने जगण्याचा अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, आणि त्यामुळं आम्ही खरंच म्हटलं पाहिजे की थँक्स आंबेडकर. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्या, माता रमाई, आणि या समतेच्या संग्रामामध्ये योगदान दिलेल्या सगळ्या महामानवांना, महामातांना मानाचा मुजरा करते. मंचावर उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आदरणीय राहिताई भिडे, अर्थतज्ञ विश्वासजी उटगी, ओबीसी समाजाचे नेते माननीय राजारामजी पाटील, माननीय सागरजी भालेराव, माननीय सोमनाथजी वाघमारे, माननीय जयवंतजी हिरे, माननीय आनंद गायकवाड, आरजे अमोल, माननीय अशोकजी हिरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तर जिने मला आमंत्रित केलं आणि ती नेहमी माझ्याशी बोलत होती ती प्रियांका, आणि मॅक्स महाराष्ट्राचे संपादक सन्माननीय रवींद्रजी आंबेकर, आणि उपस्थित सर्व भीम अनुयायींना मानाचा जय भीम. खरं तर मला अगदी ओपनिंग बॅट्समन म्हणूनच पाठवलं. मला कदाचित वाटलं होतं की 1-2 भाषणं ऐकल्यानंतर मला बोलता येईल, पण सर्वप्रथम तर मनापासून मॅक्स महाराष्ट्राचं अभिनंदन करू इच्छिते की आपण अतिशय सुंदर असा कार्यक्रम बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आयोजित केला. योगायोग इतका सुंदर आहे की विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपलं गुरु मानलं, ज्यांनी केवळ स्वतःच्या वाड्यामधला पाण्याचा हौद लोकांसाठी खुला नाही केला, तर ज्यांनी स्त्री शिक्षणाची दारं उघडी केली, ज्यांनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले, हे सांगून ज्यांनी शिक्षणाची कवाडं सगळ्यांच्यासाठी उघडी केली, ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची उद्या जयंती आहे, आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण इथे भेटतोय. बरं, भेटतोय कुठे भेटतोय? तर रमाबाई आंबेडकर नगरच्या भूमीवर भेटतोय, जी भूमी भीमसैनिकांच्या हौतात्म्याचा क्रांतिकारक वारसा मिळालेली ही भूमी आहे. तर सर्वप्रथम या भूमीला अभिवादन करते, कारण चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चळवळीमध्ये रमाबाई आंबेडकर नगरचं नाव हे कायम सुवर्णाक्षरानं लिहिलं जाईल की स्वतःचा जीव द्यावा लागला तरी चालेल, परंतु ओठातला जय भीम जाणार नाही. की न जिंदगी की खुशी न मौत का गम, न जिंदगी की खुशी न मौत का गम, जब तक है दम जय भीम कहेंगे हम. अशा पद्धतीनं लढणाऱ्या भीमसैनिकांचं माहेरघर म्हणजे मातोश्री रमाई आंबेडकर नगर आहे. मॅक्स महाराष्ट्रानं जी थीम दिली ती अत्यंत सुंदर अशी थीम आहे, थँक्स आंबेडकर. बाबासाहेबांचे आभार नक्कीच मानले पाहिजेत, पण मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे आभार हे कुठल्याही एका जात समुदायानं, कोणत्याही एका वर्ग समुदायानं किंवा एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनीच नाही मानले पाहिजेत. शेतकऱ्यांनी, कामगारांनी, महिलांनी, उद्योजकांनी, या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं बाबासाहेबांना थँक्स म्हटलं पाहिजे आणि आभार मानले पाहिजेत. कारण भारतीय संविधानाची रचना करून,
बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. कामगारांच्यासाठी मजूर मंत्री म्हणून, कामगार मंत्री म्हणून काम करत असताना अनेक दिशादायी कायदे केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि महिलांच्या वरती तर अतोनात असे उपकार बाबासाहेबांनी केलेले आहेत. आणि त्यामुळेच या आधी सुद्धा एका ठिकाणी बोलताना मी बोलले होते सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये, आणि आज पुन्हा मला तो मुद्दा रिपीट करायचा आहे की जन्माला आल्यापासून वेगळ्या वेगळ्या भूमिका मी पार पाडल्या. कधी पत्रकार म्हणून, कधी निवेदिका म्हणून, कधी प्राध्यापिका म्हणून, कधी वक्ता म्हणून, कधी कुठल्या राजकीय पक्षाची प्रवक्ता म्हणून, आणि आज भीमाची लेक राज्यसभेची खासदार म्हणून संसदेमध्ये जातीये. पण जर मला कुणीही विचारलं की दॅट डॉक्टर ज्योती वाघमारे, व्हॉट इज युअर आयडेंटिटी, तुमची ओळख काय, एका क्षणाचाही विचार न करता मी एवढंच म्हणेन की भीमराज की बेटी मैं जय भीम वाली हो. पण त्यापुढे पुन्हा मला हे स्पष्ट करायचं आहे आदरणीय राहीताई की मी ज्या वेळेला म्हणते की मी भीमराज की बेटी हूं, याचा अर्थ मी एका जातीत जन्माला आले म्हणून मी म्हणत नाहीये मी भीमराज की बेटी हूं, किंवा फक्त मागासवर्गीय घटकांच्या मध्ये जन्माला येणाऱ्या महिलांनीच म्हणावं का मी भीमराज की बेटी आहे, अजिबात नाही. बाईला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानात दिला बाबासाहेबांनी. शिक्षणाचा अधिकार संविधानात दिला बाबासाहेबांनी. अमेरिका, इंग्लंड आणि प्रगत देशांच्या मध्ये मतदानाचा अधिकार महिलांना मिळावा म्हणून मोर्चे, आंदोलनं काढावी लागली. पण रक्ताचा एक थेंब न सांडता, कुठल्याही मोर्चा न काढता मतदानाचा अधिकार दिला महिलांना बाबासाहेबांनी. मॅटर्निटी लीव्हची तरतूद केली बाबासाहेबांनी. आणि त्याचबरोबर हिंदू कोड बिल महिलांच्यासाठी मांडलं. आणि जर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून महिलांचे हक्क अधिकार सुरक्षित होत नसतील तर कायदे मंत्री पदाचा राजीनामा या महिलांच्या हक्कासाठी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यामुळेच मला वाटतं की प्रत्येक महिला, या देशामधील प्रत्येक महिला ही भीमराज की बेटी आहे. कारण त्या प्रत्येक महिलेला ताठ मानेने जगण्याचा अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि त्यामुळं आम्ही खरंच म्हटलं पाहिजे की थँक्स आंबेडकर. बऱ्याच वेळेला बाबासाहेबांनी अस्पृश्यांच्यासाठी कोणते लढे दिले याबद्दल आपण अनेक वेळेला बोलतो. महाडच्या 14 तळाचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, असे अनेक लढे देत असताना आपण हे विसरतो की बाबासाहेबांनी या देशाच्या निर्मितीसाठी काय योगदान दिलं. इफ पीपल क्लेम्स दॅट Mahatma Gandhi is the father of the nation, then I wanted to say that Dr. Babasaheb Ambedkar is the architect of modern India. आधुनिक भारताचे जनक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण या देशाचा पाया ज्या संविधानावरती उभारला, फक्त ते संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नाही तर बाबासाहेबांनी आणखीन काय काय केलं. एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स, कामगार राज्य विम्याची सुरुवात बाबासाहेबांनी केली. कामगारांच्या कामाचे जे 12 तास होते त्या 12 तासाचे 8 तासाची ड्युटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. कंपल्सरी रेकॉग्निशन फॉर द ट्रेड ऑफ युनियन, कामगार संघटनांना मान्यता बाबासाहेबांनी दिली. महागाई भत्ता, पगारी सुट्ट्या, हेल्थ इन्शुरन्स, कायदेशीर संपाचा अधिकार, प्रॉव्हिडंट फंड आणि कामगार कल्याण निधी, या सगळ्या गोष्टींची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केली. मध्यवर्ती जलसिंचन आयोग अर्थात सेंट्रल इरिगेशन कमिशन ची सुरुवात बाबासाहेबांनी केली. 1 एप्रिलला आपण सगळेजण एप्रिल फूल करतो एकामेकांना, परंतु 1 एप्रिलला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा आधार घेऊन रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. भारताच्या अर्थनीतीचा पाया रचणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि प्रोव्हिजन ऑफ फायनान्स कमिशन बाबासाहेबांनी केलं. या देशामधल्या प्रत्येक नागरिकांना राईट टू वोट, राईट टू एज्युकेशन, राईट टू लिव्ह, स्वतःच्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा अधिकार, संघटना स्थापण्याचा अधिकार, आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिला. इंडियन स्टॅटिस्टिकल लॉ, भारतीय सांख्यिकीय कायद्याची सुरुवात बाबासाहेबांनी केली. मध्यवर्ती विद्युत तांत्रिक समिती अर्थात
सेंट्रल टेक्निकल पॉवर बोर्डची स्थापना बाबासाहेबांनी केली. त्याचबरोबर हिराकूड धरण, दामोदर खोरे प्रकल्प, ओरिसा नदीचा प्रकल्प, भाकरा नांगलचं धरण, सोन नदीचा प्रकल्प, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी केल्या. स्टेट डिव्हिजन कमिशन मध्ये बाबासाहेबांचं अद्वितीय योगदान आहे. पॉवर ग्रिड सिस्टीम अर्थात विद्युत जोड प्रकल्पाची संकल्पना बाबासाहेबांची आहे. देशामध्ये एका बाजूला दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला पूर येतो, ते होऊ नये म्हणून नदी जोड प्रकल्प अर्थात रिव्हर ग्रिड सिस्टीमची संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली होती. बाबासाहेबांनी महिलांना राईट टू गार्डियनशिप अर्थात पालकत्वाचा अधिकार दिला, राईट टू प्रॉपर्टी मालमत्तेचा अधिकार दिला, राईट टू डिवोर्स अन्याय अत्याचार करणाऱ्या नवऱ्यापासून डिवोर्स घेण्याचा अधिकार केला, आणि पेड प्रेग्नन्सी लिव्ह और मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट प्रसूतीच्या पगारी रजेचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी दिला. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण योगदान आज सगळी मान्यवर मंडळी ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतील, पण बाबासाहेबांनी या राष्ट्र निर्मितीमध्ये जे योगदान दिलं ते अत्यंत अद्वितीय आहे. आणि त्यामुळेच या देशामधल्याच नव्हे तर जगामध्ये जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे अत्याचार होतो, जिथे जिथे शोषण होतं, त्या प्रत्येक ठिकाणी लढणारा माणूस हा बाबासाहेबांना आपला आदर्श मानून लढतो. कारण आज मला सुद्धा अनेक वेळेला विचारलं जातं, 3 वर्ष एका पक्षाच्या प्रवक्ते पदावर काम करतेय, महाराष्ट्राचं राजकारण किती गुंतागुंतीचं चाललंय तुम्ही बघताय. अख्खा महाराष्ट्र 5 ते 6 वेळेला उभा आडवा पालथा घातला, पण सोबत कधीही एकही सिक्युरिटी गार्ड ठेवला नाही, पोलिसांची सुरक्षा घेतली नाही. फक्त माझा भाऊ माझ्या सोबत असतो. लोक विचारतात की ताई कुठला तरी पोलीस घ्या सोबतीला, पण मला कधीच कुठल्या सुरक्षेची गरज वाटली नाही. कारण या जगातल्या बुलेट प्रूफ जॅकेट पेक्षा जे जास्त शक्तिशाली आहे त्या जय भीमच्या जॅकेटची ताकद माझ्यामध्ये आहे. आणि मला माहिती आहे की ज्याच्या ओठावरती बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे तो माणूस एका बाजूला एकटा उभा असला आणि समोर लाखोंची फौज उभी असली तरी त्या लाखोंच्या अन्यायी आवाजाच्या विरोधामध्ये आपला आवाज उठवण्याची ताकद बाबासाहेबांची तत्व आपल्याला देतात. त्यामुळेच ज्या वेळेला राज्यसभेवरती निवड झाली, 2च दिवसापूर्वी मी राज्यसभेमध्ये शपथ घेतली आणि त्यावेळेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना त्यांच्या सोबत विचार विनिमय करून मी ठरवलं की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पेहरावामध्ये शपथ घ्यायची. कारण जर सावित्रीबाई लढल्या नसत्या तर आम्ही घडलो नसतो. आणि त्यांच्या विचारांना मानवंदना देण्यासाठी सावित्रीबाईंच्या वेशात आणि हातामध्ये संविधान घेऊन मी तिथे पोहोचले. आणि मला आनंद वाटतो की मी अशा पक्षात काम करते, मी अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करते जे नेते मला माझ्या विचारांप्रमाणे, माझ्या आयडिओलॉजी प्रमाणे, माझ्या महापुरुषांच्या तत्वज्ञानावरती चालण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देतात, पाठिंबा देतात. त्यामुळे मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. खूप बोलणार नाही, 1-2 महत्वाच्या गोष्टी सांगते आणि इथेच थांबते. सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट एका पुस्तकात वाचली होती की 26 नोव्हेंबर 1949च्या संध्याकाळी भारतीय संविधान समितीकडे सुपूर्त केल्यावर बाबासाहेब आपल्या घरात बसले होते. नानकचंद रत्तूंनी बघितलं की बाबासाहेब एकटेच बसलेत, पण बाबासाहेब कधी रडतायत तर कधी हसतायत. रत्तू बाबासाहेबांजवळ जातात आणि विचारतात की बाबासाहेब तुम्ही रडताय कशासाठी? आज तर इतका आनंदाचा दिवस आहे, संविधान समितीला आपण संविधान सुपूर्त केलं, मग आज आपण रडताय कशासाठी? आणि जर तुम्ही दुःखी आहात तर तुम्ही मधूनच हसताय कशासाठी? त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलं की रत्तू आज मला माझी लेकरं आठवतायत ज्यांना मी वेळेवरती औषध पाणी सुद्धा देऊ शकलो नाही. त्यामुळे माझी 4 लेकरं रमेश, इंदू, गंगाधर, राजरत्न ही अकाली गेली. आज मला माझा राजरत्न आठवतोय की राजरत्नाच्या मृत्यूच्या वेळेस तर माझ्या रामूच्या फाटक्या पदरामध्ये गुंडाळून मला माझ्या लेकराला निरोप द्यावा लागला. माझ्या लेकरासाठी नवीन कफन सुद्धा मला आणता आलं नाही. त्याचं दुःख वाटतंय म्हणून मी माझ्या लेकरांच्या आठवणीत आज रडतोय. त्यावेळेस रत्तूनी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब तुमचं दुःख समजू शकतो, पण जर लेकरांच्या आठवणीत रडताय तर हसताय कशासाठी?
त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलं की रत्तू, अरे माझ्या राजरत्नाला रामूच्या फाटक्या पदरात गुंडाळून निरोप द्यावा लागला, पण या भारतात जन्माला येणाऱ्या प्रत्येक राजरत्नाला सुटाबुटात जगता यावं याची सोय भारताच्या संविधानात करून ठेवलीये, म्हणून मी हसतोय. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये अधिकार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है शायद मुकद्दर से मिला है, लेकिन हमको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है. भारताचं संविधान या जगाच्या इतिहासातलं सर्वोच्च संविधान, जे 18 पगड जातींमध्ये विभागलेल्या, अनेक भाषा, अनेक प्रांत, विविध संस्कृती असणाऱ्या या देशाला एका माळेमध्ये गुंफण्याचं काम करतं, म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. ज्या वेळेला बौद्ध धर्म स्वीकारला आणि पत्रकारांनी विचारलं डॉक्टर आंबेडकर, आर यू फर्स्टली बौद्ध और आर यू फर्स्टली इंडियन, तुम्ही प्रथमतः बौद्ध आहात का भारतीय आहात, त्यावेळेला बाबासाहेब म्हणाले फर्स्टली अँड लास्टली आय एम इंडियन. प्रथमतः आणि अंतिमतः मी भारतीय आहे. स्वतःपेक्षा राष्ट्राचा विचार आधी करायचा असतो, हा आदर्श बाबासाहेबांनी घालून दिला, म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. या जगातल्या प्रत्येक शोषणाच्या विरोधात, या जगातल्या प्रत्येक अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची हिम्मत आम्हाला दिली, म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. पोटात अन्न नसलं तरी चालेल 18 तास त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीमध्ये बसून वाळलेला पावाचा तुकडा खाऊन 18 तास अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं की अंगावरचे सोन्याचे दागिने म्हणजे दागिने नसतात, नावापुढची डिग्री खरा दागिना असते. पोटात अन्न नसलं तरी चालेल, पण हातात पुस्तक असलं पाहिजे, ते पुस्तकच तुझं मस्तक बदलू शकेल, हे बाबासाहेबांनी सांगितलं, म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. या देशाची अर्थनीती असेल, इतिहास असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा साहित्य असेल, पत्रकारिता असेल, असं कुठलंही क्षेत्र नाहीये ज्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं योगदान नाहीये. या देशाला समृद्ध केलं, या देशाच्या विविधतेचा वारसा पुढे नेला आणि हा देश म्हणून एकसंध राहावा यासाठी अतुलनीय योगदान दिलं. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, परंतु या देशाला तथागत भगवान गौतम बुद्धांचा शांतीचा धम्म दिला, म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. आणि त्यामुळेच मला विनंती करायची आहे की बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांना वाचण्याची गरज आहे. मला विनंती करायची आहे की 14 एप्रिल येतेय आणि मला अभिमान वाटतो की एखाद्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानंतर जेवढी पुस्तकं विकली जात नसतील त्याच्याही पेक्षा जास्त पुस्तकं ही 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षाभूमीवर आणि जिथे जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या प्रत्येक ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल उभे असतात. कारण आम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांची पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यामुळे बाबासाहेबांना वाचूयात, बाबासाहेबांना समजून घेऊयात. बाबासाहेब आंबेडकर हे कालातीत आहेत. जग कितीही बदललं, विज्ञान कितीही पुढे गेलं, एआयचा जमाना, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना जरी आला तरी बाबासाहेबांचे विचार हे कधीच जुने होणार नाहीत. आपल्या प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याला बाबासाहेबांच्या तत्वज्ञानात मिळणार आहे. आणि त्यामुळं एवढंच सांगू इच्छिते की एक खासदार म्हणून काम करत असताना माझ्यातला आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता मी कधीच मरू देणार नाही. माझ्या रक्ताच्या थेंबात थेंबामध्ये शिवछत्रपतींचा स्वाभिमान, महात्मा फुल्यांनी दिलेला शिक्षणाचा वसा, शाहूराजांनी दिलेली समता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे माझ्या रक्ताच्या थेंबात थेंबात प्रज्वलित आहे, ती आग कधीच थंड पडू देणार नाही. की शिवरायांनी दिला तो तलवारीचा डावा आहे, महात्मा फुल्यांनी सांगितला तो शिक्षणाचा प्रभाव आहे, शाहूराजांनी दिला तो आखाड्यातला डावा आहे आणि माझ्या भीमरायाने सांगितला तो समता प्रेम बंधुभाव आहे.
माणसाला माणूस म्हणून बघणारं तत्वज्ञान, माणसाची जात कोणती, धर्म कोणती, तो कोणत्या वंशात जन्माला येतो त्याच्यावरून त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या विद्वत्तेवरून, त्याच्या कर्तृत्वावरून, त्याच्या दातृत्वावरून त्याचं कर्तृत्व ठरतं. हे तत्वज्ञान बाबासाहेबांनी दिलं, म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. गावकुसाच्या बाहेर जन्माला आलेली आम्ही माणसं, ज्यांना माणूस म्हणून पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता, पण कुणी केली नाही अशी क्रांती करून दाविली, कुणी केली नाही अशी क्रांती करून दाविली, चवदार तळ्याला लावणी आग लावणी दाविली, निसर्गाच्या नियमाप्रमाणे तर पाणी आग विझवतं, पण माझ्या बापानं पाण्याला सुद्धा आग लावणी दाविली. माणूस म्हणून जगण्याचा, शिकण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार दिला, म्हणून आम्ही म्हणतोय थँक्स आंबेडकर. शेवटी वामनदादाच्या शब्दामध्ये समारोप करू इच्छिते. वामनदादा म्हणतात, जे गाणं आत्ताच आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंनी गायलं, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, जखडबंद पायातील साखळ दंड, तटातट तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. पुढे जाऊन पुन्हा वामनदादा आम्हाला सांगतात की भीम तुम्हाला कुठे सापडणार आहे, आणि वामनदादा लिहितात की भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, आहे उपाशी पोटी या कोटी कोटीत भीम आहे, बेटी इथे भीमाची मोठी असो की छोटी, मोठीत भीम आहे, छोटीत भीम आहे. त्यामुळे बाबासाहेबांना शोधायचं असेल तर लढणाऱ्या प्रत्येकाच्या जिगरमध्ये बाबासाहेब शोधूयात. आणि महात्मा फुल्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एवढंच म्हणते की पैदा करना है तो वो जिगर पैदा करो, अगर पैदा करना है तो वो जिगर पैदा करो, तूफानों को भी रोक सके वो असर पैदा करो, और अगर इंसान बनकर जीना चाहते हो साथियों तो घर घर में भीमराव रामजी आंबेडकर पैदा करो. जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकराला बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा असावा, आणि प्रत्येकानं ताठ मानेनं, स्वाभिमानी ताठ कण्यानं आपल्या कर्तृत्वाचं आकाश आपल्या प्रयत्नांच्या पंखांनी अत्यंत गरुड भरारी घ्यावी अशा सदिच्छा देते. आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या योगदानाप्रती नतमस्तक होते. आणि मला या ठिकाणी बोलवलं, आणि मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून केवळ इथे समोर उपस्थित असलेल्या लोकांनाच नव्हे, तर व्हर्च्युअली पाहणाऱ्या, ऑनलाईन पाहणाऱ्या सगळ्यांशी सुद्धा संवाद साधण्याची संधी दिली, आणि बाबासाहेबांच्या प्रती माझी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला दिली. याबद्दल मॅक्स महाराष्ट्राचे संपादक माननीय रवींद्रजी आंबेकर आणि प्रियांकाताई यांचे मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.